नमस्कार. पैसा एके पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कर्जदारांसाठी अतिशय आनंदाची बातमी. अतिशय आनंदाची यासाठी की ते त्यांचं नुकसान टाळू शकतात, त्यांचा फायदा करून घेऊ शकतात. नेमकं काय? नेमकं हे जास्त वेळ तुमचा न घेता अगदी टू द पॉइंट येऊन सांगतो. 2 जुलैला RBIचं एक सर्क्युलर निघालं. त्या सर्क्युलरमध्ये स्पष्टपणे एक उल्लेख केला आहे की जे कर्जदार आहेत त्या कर्जदारांकडून कोणत्याही बँकेने जर तो कर्जदार कर्ज फेडत असेल, क्लोजर करत असेल तर त्याच्याकडून कोणतंही प्रीपेमेंट चार्जेस घेऊ नये. फार आनंदाची गोष्ट. बरं, हे सर्क्युलर इफेक्टिव्ह केव्हापासून आहे? हे इफेक्टिव्ह आहे 1 जानेवारी 2026. 1 जानेवारी 2026 या तारखेपासून पुढे जे कर्जदार आपलं कर्ज पूर्णपणे क्लोज करायला जातील त्यांच्याकडून कोणतंही प्रीपेमेंट चार्जेस बँक घेऊ शकणार नाही, असे निर्देश जे आहेत ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सगळ्या बँकांना दिले आहेत. टू द पॉइंट येऊन सांगतोय. मग आता तुमचे काही प्रश्न येतील, कोणत्या बँका यामध्ये सामील आहेत, म्हणजे कोणत्या बँका या निर्देशाखाली येतात? ज्या पेमेंट बँक असतात, पेमेंट बँक. नॉर्मल बँक म्हणजे आपल्या ह्या रेग्युलर आपण जिथे खातं ओपन करतो, जिथे मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो वगैरे वगैरे, त्या सोडून ज्या पेमेंट बँक असतात त्या पेमेंट बँक फक्त यामधून वगळल्या गेल्या आहेत. बाकी सगळ्या बँकांना, ज्या बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अखत्यारीत येतात, नियंत्रणाखाली येतात, त्या सगळ्या बँकांना हे निर्देश लागू होणार आहेत. मग आता पुढचा प्रश्न की ह्यामध्ये जर को बॉरोवर असेल, कर्जदार आहे, आता मी एकटा कर्जदार नाही, माझ्याबरोबर आणखीन एक को बॉरोवर म्हणजे को ॲप्लिकंट असतो. आपण ज्यावेळी लोन काढतो त्यावेळी लोनमध्ये आपण एकट्याला न ठेवता आपण को ॲप्लिकंट सुद्धा ठेवतो. हे बहुतेक बऱ्याचदा होम लोनच्या बाबतीत होतं बघा. तर त्यावेळी ते लोन आपण जर पूर्णपणे क्लोज करणार असो तर तो नियम लागू होईल का? तर हो, त्यावेळी सुद्धा को बॉरोवर असो, को ॲप्लिकंट असो किंवा नसो, तुम्ही जर लोन क्लोज करायला जात असाल प्रीपेमेंट चार्जेस बँक तुमच्याकडून घेऊ शकत नाही. तिसरा प्रश्न, रेट ऑफ इंटरेस्ट फ्लोटिंग आहे की फिक्स्ड आहे, यावर काय परिणाम होईल? जर तुमचं लोन फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट या प्रकारामध्ये येत असेल, फ्लोटिंग म्हणजे काय तर ह्याच्यावरती एक व्हिडिओसुद्धा होऊ शकतो, पण एक थोडक्यात आधी माहिती सांगतो की जो मार्केटप्रमाणे किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या व्याजदराप्रमाणे जो रेट ऑफ इंटरेस्ट बदलत राहतो त्याला फ्लोटिंग म्हणतात. आणि फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय? एकदा तुम्हाला तो रेट ऑफ इंटरेस्ट फिक्स केला की तो बदलत नाही, त्याला फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतात. मग फ्लोटिंग म्हणजे कायम सतत बदलत असणारा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे, याच्याखाली जर तुमचं लोन असेल तर 100% तुम्हाला प्रीपेमेंट चार्जेस लागणार नाहीत. गुड न्यूज आहे. येस. मग हा फायदा कसा होऊ शकतो, म्हणजे होईल का, म्हणजे ॲक्च्युअली आहे ते? हो आहे. बँकांना या गाईडलाईन्स दिल्या गेल्या आहेत आणि तारीखसुद्धा फिक्स करून ठेवली आहे की 1 जानेवारी 2026 पासून प्रीपेमेंट चार्जेस घेता येणार नाहीत. आता गृहीत धरा 15 लाखाचं तुमचं एखादं होम लोन आहे, म्हणजे होतं 40 लाखाचं, तुम्ही त्याचे EMI भरत आता 15 लाखापर्यंत आला आणि मॅक्झिमम आपण विचार करा की 4% हे प्रीपेमेंट चार्जेस जे आहेत ते बँका आपल्याकडून वसूल करत होत्या आजपर्यंत, आणि 1 जानेवारी 2026 पर्यंत सुद्धा त्या वसूल करणार. मग जर 4%चा आपण फक्त साधा विचार केला की 15 लाखावरती 4% म्हणजे किती रुपये झाले सर? 60,000 रुपये. विचार करा, 15 चौक 60, बरोबर ना? 4% मॅक्झिमम आपण प्रीपेमेंट किंवा क्लोजर चार्जेस बँकेने लावले असं गृहीत धरू, 60,000 रुपये तुमचे वाचतील. म्हणून मी तुम्हाला ॲडवाईज करेन तुमचे EMI तुमचे चालू ठेवा. पण जर तुम्हाला त्यामध्ये अगदी आता किती जुलै चालू आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 5 EMI तुमचे जाणार आहेत. मग त्या 5 EMI नंतर जानेवारीच्या 1 तारखेनंतर तुम्ही जर क्लोजिंगसाठी जात असाल तर हे 60,000 रुपये जे प्री क्लोजर चार्जेस लागत होते ते तुम्ही आता वाचवू शकता. मग आता पुढचा प्रश्न, पर्सनल लोनसाठी हे ॲप्लिकेबल आहे का? हो आहे. व्हेकल लोनसाठी हे ॲप्लिकेबल आहे का? यस, हे आहे. RBIने सर्क्युलरमध्ये स्पष्ट केलेलं आहे की नॉन बिझनेस लोन जे असतील त्यांना हा नियम लागू होणार की तुम्ही प्रीपेमेंट चार्जेस घेऊ शकत नाही. तुमचं जर बिझनेस लोन असेल तर मात्र तुम्हाला प्री क्लोजर चार्जेस लागू शकतात.
बिझनेस लोन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एखादी मशिनरी खरेदी करण्यासाठी लोन काढला असेल, एखादं दुकान, एखादा व्यापार चालू करण्यासाठी तुम्ही लोन काढला असेल, ते बिझनेस कॅटेगरीमध्ये येत असेल तर तुम्हाला प्री क्लोजर चार्जेस लागतील. पण अदर दॅन बिझनेस लोन सगळ्या टाईपचे लोन जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर क्लोज करायला जात असाल तर प्री क्लोजर चार्जेस लागणार नाहीत. आता पुढचा प्रश्न, पार्शल पेमेंट जर मी करत असेल तर पार्शल पेमेंट म्हणजे काय? जर 15 लाख रुपयाचं लोन असेल आणि मी आता 5 लाख रुपये भरतोय म्हणजे पार्शल पेमेंट करतोय, मग त्याच्यावर प्री क्लोजर चार्जेस लागतील का? क्लोजर म्हणू शकत नाही, पार्ट पेमेंट चार्जेस लागतील का? तर त्याच्यावरही लागणार नाहीत. तर हे सगळं आता माहिती म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की 1 जानेवारी 2026ची वाट बघा. जर तुम्हाला क्लोज करायचं असेल लोन तर थोडंफार हे 4-5 महिन्याचं व्याज तुमचं जाईल, पण तुम्ही कॅल्क्युलेट करा. जर 4% प्री क्लोजिंगचे पैसे जर तुमचे जास्त जाणार असतील तर 1 जानेवारी 2026ची वाट बघा. आणि जर त्याच्यापेक्षा कमी पैसे आपले EMI थ्रू जाणार असतील तर तुम्ही आज क्लोज करा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु शक्यतो माझ्या माहितीनुसार लोन ज्यावेळी जास्त राहिलेलं असतं, उरलेलं असतं आणि आपल्याला पार्ट पेमेंट करायचं आहे किंवा फुल क्लोजर करायचं आहे, त्यावेळी हे प्री पेमेंट चार्जेस बँका लावते, ते जरा थोडं जास्तच वाटतं. त्यापेक्षा 1 जानेवारी 2026ची वाट बघा आणि मग तुम्ही ते प्री क्लोजिंग किंवा पार्ट पेमेंटसाठी जा, तुम्हाला ते चार्जेस लावणार नाहीत. त्याच्या पुढचा प्रश्न, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी ज्या आहेत, NBFCs आपण म्हणतो, त्यांना हा नियम लागू होणार का? हो, होणार. NBFCs म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स. कोणत्याही इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्या नॉन बँकिंग फायनान्सच्या कॅटेगरीमध्ये येतात, त्यांच्याकडून तुम्ही लोन घेतला असेल आणि तिथे प्री क्लोजर करायला जात असाल तरीसुद्धा प्री पेमेंट चार्जेस ते घेऊ शकणार नाहीत. या पुढचा प्रश्न, कोऑपरेटिव्ह बँका यामध्ये येतात का? हो, कोऑपरेटिव्ह बँकासुद्धा या नियमाखाली येणार. म्हणजे कोऑपरेटिव्ह आपण काल परवा कोऑपरेटिव्ह बँकांचा विषयसुद्धा एका प्रश्नाच्या उत्तरात मी घेतला होता की नियंत्रणाखाली RBIच्या येतात, तिथे सुद्धा हा नियम लागू होणार. कोऑपरेटिव्ह बँकांचं सुद्धा तुम्ही लोन पूर्णपणे क्लोज करायला किंवा पार्ट पेमेंट करायला गेलात तर तिथे ती कोऑपरेटिव्ह बँक प्री पेमेंट किंवा पार्ट पेमेंटचे चार्जेस लावू शकणार नाही. याच्या पुढचा प्रश्न, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळते बघा. बँकामध्ये ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असते किंवा कॅश क्रेडिट मिळतं. म्हणजे थोडे पैसे तुमच्या बिझनेसकडे बघून, तुमच्या सॅलरीकडे बघून एक्स्ट्रा पैसे जे आहे ते तुम्हाला वापरण्यासाठी बँक देते. तर ते क्लोज करायचं असेल तर त्यावर प्री पेमेंट चार्जेस लावेल का किंवा पार्ट पेमेंट चार्जेस लावेल का? तर यस, त्याच्यावरती सुद्धा बँक प्री पेमेंट किंवा प्री क्लोजर चार्जेस लावू शकणार नाही. फक्त एकच त्यामध्ये करावं लागेल की ज्यावेळी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी तुम्ही रिन्यू करत नसाल, रिन्यू करायचं नाही आहे मला, पण तेव्हा बँकेला तुम्ही हे कळवणं गरजेचं आहे की मला आता ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जी आहे ती रिन्यू करायची नाही आहे आणि त्यासाठी एक सरळ कारण तुम्ही दिलं पाहिजे की मला या कारणामुळे मला ही फॅसिलिटी जी आहे ती पुढे कंटिन्यू करायची नाही आहे, मला हे क्लोज करायचं आहे. त्यावरती बँक प्री क्लोजर चार्जेस लावू शकणार नाही. या व्यतिरिक्तही तुमचे काही प्रश्न जर या संदर्भात असतील तर कमेंट बॉक्समध्ये न विसरता विचारा. पण तरीसुद्धा शेवटी पुन्हा एकदा रिपीट करतो की कोणतंही लोन तुमच्यावर असेल, ते लोन जर तुम्ही पार्ट पेमेंट करत असाल किंवा फुल क्लोजर करत असाल तर त्याच्यावरती प्री पेमेंट किंवा प्री क्लोजर चार्जेस बँक लावू शकत नाही. फक्त ते लोन जे आहे ते लोन तुमचं बिझनेस लोन नसावं, एवढी एक अट महत्त्वाची तुम्ही लक्षात घ्या. बाकी सगळ्या लोनसाठी ते ॲप्लिकेबल असेल. त्यामुळे जाता जाता मी एवढंच सांगेन, कॅल्क्युलेशन करा. तुमचे जर आज पैसे वाचणार असतील तुम्ही आज क्लोज करून टाका. जर तुमचे 1 तारखेला भरल्यानंतर 1 तारखेच्या नंतर भरल्यानंतर जर पैसे वाचत असतील आणि फायदा होत असेल तर 1 जानेवारी 2026ची वाट नक्की बघा आणि आपलं नुकसान टाळा, आपला फायदा करून घ्या. जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि नवीन माहिती किंवा एक नवीन अपडेट जे आहे कर्जासंदर्भातली तुम्हाला जर मिळाली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कर्ज घेतलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका. एक तरी कमेंट प्रश्नाची येऊ द्या, माहितीची येऊ द्या, पण कमेंट करा. धन्यवाद. इथेच थांबतो. काळजी घ्या आणि 1 जानेवारी 2026ची खास करून वाट बघा. थँक्यू.